ते मग तुम्हाला गाडी पण आतमध्ये आणायला सांगितलं. तुम्हाला गेटमधून आतमध्ये आणायला सांगणार गाडी. शाळा आज बंद असते, विचारल्याशिवाय कशी आतमध्ये घेतली गाडी. बाबा घाबरला का? बाबा घाबरलाय. फवारणी करतो. कारण आम्हाला दुसरा उपाय म्हणजे लांब अंतर पाडायचं म्हणून आम्ही जरा कसं जवळ सावली असं म्हणून आम्ही इकडून घेतली. मला तू पहिलं सांगितलं म्हणून तू खाली लावा गाडी. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. ज्याचं नाव आहे राजेश बसकडे ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण आपला ब्लॉग आहे 21. तर 21 डे 20 डे कम्प्लीट अँड 21 डेचा आपण सुरुवात केली आहे. म्हणजे 21व्या दिवसाचा ब्लॉग सुरुवात केली आहे आपण. तर आज पण आपण चालू फवारणीला. चला आपली गाडी घेऊन बघूया याच्या ब्लॉगमध्ये काय काय होते. तर सुंदर अशी सकाळ झालेली आहे. तर फायनली काय आता आम्ही इथून निघतोय. चला, हे बघा सगळं पॅकअप झालेलं आहे. हे बघा, तर मित्रांनो हे बघा गाव सोडून निघाले. टी टाईम. तर गाईज आता आम्ही निवडीत चहा पण थांबलो होतो. तर चहा वगैरे प्यायलो आहे आणि यांना नाश्ता पण घ्यायचा होता त्या लोकांना. घेतला नाही आणि निवडीची हालत बघा आहे. ती बघा ब्रिज होतोय वरून. आता बनेल तेव्हा बघूया हायवे. एक इंजिन गेला पण इंजिन स्पेशल एका इंजिनसाठी आम्ही कॅमेरा ऑन केला होता. भाई काय सांगू काय तुम्हाला. जातो आम्ही कुठे कोमेंट आम्ही बघितलेलं आहे. ते कोमेंटमध्ये लोकेशन आम्ही कॅप्चर केलेलं आहे. व्हॉट व्ह्यू गाईज. इथं आलोय ना, हे बघा मित्रांनो. इथे आम्ही पाणी भरायला लावले गाडी. हे बघा व्ह्यू. दिस इज द व्ह्यू. काय व्ह्यू येते भाई. नदीच्या कडेला आमची गाडी. काय व्ह्यू आहे गाईज. हे बघा काहीच वाईड अँगलचा विषयच लागला आहे. त्याच्यात लुकच म्हणजे काय सांगतो तुम्हाला. व्ह्यूच खतरनाक येतो. बघा काय त्या नारली, काय ती नदी, तिकडे भाजी, इकडे पण नारली. मित्रांनो असा काय आहे इथला व्ह्यू. तर पाणी भरायला आम्ही आला. तिथं मस्त लोकेशन आहे. चला तर गाईज तुम्हाला ना ह्या पाईपाचा प्रेशर दाखवतो काय आहे तो भाई. जबरदस्त रॅपिड. तुम्हाला सांगतो 5 मिनिट 2 मिनिटं पण नाही. 2 मिनिटाच्या आतमध्ये टाकी सपकन भरते. 1.5 मिनिट. खतरनाक टायमिंग लावू एकदम. रॉकेट टायमिंग लावायचं. ह्या व्हिडिओ दिसेल ना ब्रो. बघा गाईज प्रेशर बघा एकदम रास रूस करके. मित्रांनो आता मग बोलल्याप्रमाणे बरोबर 1-2 मिनटं लागतात, हो की नाही. तर बघू शकता अट्ट्यापाच्या आमचा अंदाज एकदम परफेक्ट आहे. झालं ना उदरी नीचे. टायमिंग केला नाही मी केला मोजला. ए झक्कन लगाव. तर मित्रांनो आता आम्ही इथे रस्सी ओढून घेतो. आज जोरसे मत बांधू. तू तोडे का भेर को. आता आम्ही इथं निघालो पाणी वगैरे भरून. खंड्या गेला आमचा. आता आपण जाऊया इथून. चला आपण आता इथं निघालोय. तर गाईज आता आम्ही इथे सेटअप करतोय. मशीन वगैरे इथं हे सेटअप करतायत लोक. तर गाईज आता आम्ही पोटपूजा करतोय. वडापाव. गाईज आता आम्ही परत एकदा पाणी घ्यायला आलोय. पाणी संपलं होतं. बरोबर 11:15 झालेत आणि आता आम्ही इथं आलोय. पाणी वगैरे भरणार आणि मग जाणार. अभी मजा आएगा ना. ते मग तुम्हाला गाडी पण आतमध्ये आणायला सांगितलं. तेव्हा 2-3 कर्म खाली आहे. ओव्हर नव्हता म्हणून करा नाही. तेव्हा तुम्हाला गेटमधून आतमध्ये आणायला सांगणार गाडी. शाळा आज बंद असते, विचारल्याशिवाय कशी आतमध्ये घेतली गाडी. बाबा घाबरला का? बाबा घाबरलाय. मग सांगणार काय आपण आता त्यांना. नाही रे बिर्याणी दिली ना आपल्याला खायला. अख्खा टोप आहे बघ. काय आता मी गेम केला होता, प्रँक केला त्यांना चांगलं घाबरवलं. तुम्हाला आतमध्ये गाडी कोणी घ्यायला सांगितलं. कुणाला? तुम्हाला सांगतोय बघा. पण तू कोण बाबांना सांगितलं काय तुम्हाला गेटमधून आतमध्ये गाडी कोणी घ्यायला. ते सरांनी मला विचारायला दादा तुम्ही बिर्याणी वगैरे खाता काय. मी खातो खातो. म्हणतात सर म्हणतो काय त्या ठिकाणी गेली मला विचारून तिकडे शाळेत. आणि हे बाबा इथे बसले. ह्याला बोललो हो गाडी म्हटलं आतमध्ये विचारलाच ना तुम्ही असं म्हणतात की काय म्हणत माहिती काय. बाकी तिकडे सर आणायला गेलो ना तो बिर्याणी. तुम्हाला म्हणतो सांगतोय म्हणतो आतमध्ये गाडी घालू नका, शाळेचा गेट आहे.
म्हटलं आता काय करणार, सर म्हणतात काय प्रिन्सिपल सरांना बोलवत आहे बाबाजी बाकी अरे तुम्हाला म्हणतो पहिलं सांगितलं म्हणतो खाली लावा गाडी, खाली लावा. अरे सर काय बोलले, सर सर आम्हाला जेवण विचारायला आले, ठीक आहे आपल्याला घाबरवायला नाही आले, घाबरवलं. ठीक आहे नंतर पुढे म्हटलं ठीक आहे सर. तर काय त्यांच्यासोबत मी छोटासा प्रँक केलेला आहे. मी नाही घाबरत, तर तो नाही घाबरला पण त्यांना आधीच घाबरवलं ना, मी घाबरवलं. मी नाही घाबरला. मी सरांना सांगेन, सर आम्हाला कसं माहिती आहे का तिकडून अंतर लांब पडतं म्हणून इकडे गाड्या वगैरे येतात म्हणून त्यांना प्रॉब्लेम म्हणून तुम्ही इकडे आलो. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल सांगा, आम्ही गाडी काढतो. अरे तसा नाही रे, सरांचा आता विषयच नव्हता. मी ह्याला असं सांगितलं सर मला जेवण हवं की विचारायला आले. शाळेत त्यांचा काहीतरी होतं कार्यक्रम. सो काय जसं काय आम्हाला सरांनी बिर्याणी खायला दिला नाही, तर मी तर नाही पण भावा हा खाईल. नाही तू पण खाशील. अरे मी जास्त नाही खात नॉनव्हेज, पण खाशील ना, खातो. भात तरी खा. तर गाईस आपल्याला सरांनी बिर्याणी त्यांची जी काही उरली होती त्यांनी दिला नाही खायला, सो आपण ती खाऊया. एवढी प्रेमाने दिले, पण ह्यांची प्रॉपर घाबरवलं त्यांना, मी त्यांना आणि ह्यांना चांगलं घाबरवलं काकाला आणि तुला. मला तुला मी नाही घाबरलो. तू घाबरलाच नाही रे, मी सांगितलं तुला आत्मविश्वास होता की आपण चुकी करत नाही त्या गोष्टीची, हा असा विषय. काय आम्ही पण ते घाबरले होते. फवारणी करतो, फवारणी करतो कारण आम्हाला दुसरा उपाय म्हणजे लांब अंतर पाडायचं म्हणून आम्ही जरा कसं जवळ सावलीत असं म्हणून आम्ही इकडून घेतली. पण तुम्हाला बाबाला नाही ते पक्का घाबरवलाय, घाबरला. ती व्हिडिओ नाही केली बघ मी. होय? चला आता जेवायचा पण टाइम झालाय, दुपारचा 1 वाजलाय, जेवायचा टाइम पण झालाय. तर डायरेक्ट जेवूनच भेटू. हे बघा टोप, अर्धा टोप तरी बिर्याणी आहे, अर्धा नाही, खालचा तळ आहे एवढा एवढा. भेडे का भाई, भेडेगा टोप धुवून द्यायला लागेल का? हा टोप धुवून ठेवायचा आहे. अरे तेवढा जर करतो निघतात ती, टोप धुवून ठेवायचा तिथे ठेवायचा, कुठं पण ठेवा सांगितलं नाही सरांनी. म्हणजे अरे इथे कुठं पण आतमध्ये ठेवाच सांगितलं नाही, तर आम्ही उद्या घेऊ बोलले. तर टेंबे हायस्कूलला आम्ही थांबलो इथे बाजूला फवारणीला एकदम. इथं आम्हाला लावायला चान्स भेटला होता म्हणून आम्ही इथे लावली ती गाडी. आपण नंतर भेटू डायरेक्ट जेवण वगैरे झालं. तर गाईज आता जेवण वगैरे झालंय. तर मगाचा विषय काय माहिती आहे तुम्हाला, तो अर्धवट रेकॉर्ड केला. विषय काय झाला, तिकडून शाळा चालू होती, तर सर आले आणि सरांनी विचारलं नाही की बिर्याणी आमच्याकडे उरली जराशी मुलांची, तर ती तुम्ही खाल का. म्हटलं ठीक आहे सर, खातील आपले माणसं आहे ते खातील. त्यांना बोललो मी. तर सर बोलले ठीक आहे आणून देतो. ते सर तिकडे गेले, तर इथं आमचे बागेचे मालक बसलेले होते. त्यांना आम्ही सांगितलं, मी आपला डोक्यात सुचला आलो, इथं सांगितलं तुम्हाला इथं आतमध्ये गाडी कोण लावायला सांगितलं. तर त्यांना डायरेक्ट बोललो, सर मला बिर्याणी खावाल का, आमच्याकडे मुलांची बिर्याणी उरली जराशी. त्यांचा काय कार्यक्रम होत, तिथनं गाडीतून भेटून तिथून गेले. तर तेवढ्याच इथं बसलेले होते. माझ्या डोक्यात विचारायला लागला, आता आपण गाडी आतमध्ये आणली ना, यांना जरा घाबरूया करूया. घालून म्हटलं हो, त्यांनी गाडी आतमध्ये का घेतली विचारला नाही सरांनी. तुम्ही न विचारता आणली त्या गाडी आतमध्ये, प्रिन्सिपल सरांना बोलवतात, दंड बसवतात. नाही प्रिन्सिपल बोलत असं मी बोललो नाही, असं पण बोललो. तर हे बोलले, यांना बोल तुम्हाला म्हणतो आधीच सांगितलं होतं गाडी आतमध्ये हा माणूस आहे ना, हा माणूस लय मित्र आहे. माणूस घाबरला बघ आयुष्यात कधी हाय, आयुष्यात कधी घाबरायचं घाबरायचं नाही. Yes. काय चुकी असली तर समजून सांगा. छोटासा एक मजाक मध्ये आम्ही केलेला प्रँक केलेला, तर सक्सेसफुल झाला. आयुष्यात प्रॉपर घाबरले होते, असा विषय प्रॉपर घाबरले होते. जरा प्रैंक मजाक में कुछ किया था और सक्सेसफुल भी हो गया. तो चलो सो गाईज आता आम्ही चाललोय चहा प्यायला. जरा 5:15 वाजलेत, आम्ही चहा प्यायला चाललोय. तर गाईज आता मी चहा वगैरे प्यायलो आणि येता येतं ना वाटेल आहे ना बागेत, हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा पिल्लं आहेत. तुला एक मॅजिक बघायचं आहे काय, हे बघ हे बघा. हे बघा गाईज आता आम्ही जागा बघा कुठे दिली आहे, एकदम गाडीच्या डॅशबोर्ड वरती. बघा कशी उड्या मारतात आहे. तर त्यांना घरी नाही मग जगू त्यांचं आयुष्य, लाईफ जगू त्यांना. राजू त्यांना चांगली पालक आहे, त्यांना बऱ्यापैकी उड्या मारा बघतात. छोटा आहे लेकिन मस्ती बहुत करता है रे, हे देख कैसे डाय मारता है. तर गाईज आता आम्ही निघालो इथून. तर आता आम्ही निघालोय. आपण त्यांना सोडलंय घरी पवारजनांना. तर आता आपण चाललोय घरी आपल्या. आज जरा उशीर झाला, संध्याकाळचे वाजले तरी पण 6:30 वाजले येईपर्यंत. चला
तर गाईस आता मी घरी आलो तेवढ्यात माझ्या मित्राचा फोन होता. सो मित्राची गाडी बंद पडली, तिला आपल्या न्यायचं रत्नागिरीला. तर गाईस ती नवीन गाडी असल्यामुळे आपल्याला ती न्यायची आहे. होंडा शोरूमला ती गाडी न्यायची आहे नवीन असल्यामुळे. तर चला सोडूया, कारण का ते मगापासून थांबले अर्धा एक तास. तर चला बघूया. अजून थांबलेत ते, म्हटलं त्यांना गाडी नव्हती भेटत कुठली. तर म्हटलं मी आता आलोच फ्री झालो म्हणून म्हटलं सोडूया मग. तर मी आहे उक्षीच्या घाटात, आपला उक्षीचा घाट उतरतोय. इकडे व्ह्यू बघा, ते काय वाव वातावरण बघा भाई, खतरनाक आहे की नाही. तर गाईस बांधले वगैरे झाले गाडी. तर चला आता जाऊया आपण. तर गाईस आता आपण जागृतीमध्ये पोचलो आहे. हो अभी गाडी उतर के लेते. गाईस आता आपण गाडी वगैरे सोडली आणि आता निघालो आपण घरी जायला. तो चला आता आपण तिथे सोडले त्यांना शोरूमला. ते आता ते रिक्षा करून जाणार आहेत. रात्रीचे वाजले 8 आणि आपला ते 21 पण संपलेला आहे. तर जर ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण डे 22 ब्लॉगमध्ये. तर तब तक के लिए बाय अँड टेक केअर.